नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये किती मार्कवर काय मिळेल ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला MBBS, BDS, BMS, BHMS किंवा अदर ज्या फील्ड्स आहेत जसं की फिजिओथेरपी आहे किंवा अलाइड कोर्सेस आहेत, त्या सर्वांसाठी आपल्याला किती मार्क असणं आवश्यक आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल तर अगदी जे इलिजिबल झालेले आहेत तर 177 हा आपल्याला जो क्रायटेरिया राहिलेला आहे SSTचा, त्यापुढे जे मार्क आपल्याला आहेत तर म्हणजेच 177 to 300पर्यंत किती रँक आलेला आहे ऑल इंडिया रँक, आणि आपल्याला त्या ठिकाणी कोणतं मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन मिळू शकणार आहे. अगदी हे पूर्णपणे डिटेल्स अगदी सांगणार आहे. त्याचबरोबर 300 ते 400पर्यंत काय मिळू शकणार आहे, 400 ते 500 आणि 550 ते 600 ह्याच्या ह्या रेंजमध्ये आपल्याला कोणतं मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन मिळू शकणार आहे. किंवा जर आजूबाजूसाठी तुम्ही जर थोडं कमी मार्कावरती किंवा जास्त मार्कावरती असाल तरीसुद्धा तुम्हाला कुठल्या रेंजपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी सीट्स मिळू शकणार आहे. तर अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ह्या ठिकाणी अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड ह्या सगळ्या कॉलेजविषयी अगदी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रत्येक गोष्ट काढून दाखवते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. तर ह्या ठिकाणी मी अगदी पूर्णपणे कवर करत आहे की आपल्याला 177 to 300 तर ह्या मार्कापर्यंत आपल्याला जर ऑल इंडिया रँक आपण पाहाल तर अगदी 177ला आपल्याला 11,84,000 एवढा हा आपल्याला रँक पाहायला मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण जर 300 पाहिले मार्क्स तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑल इंडिया रँक जर आपण पाहायला गेला तर 5,80,000 एवढा हा आपला ऑल इंडिया रँक आलेला आहे. तर ह्या रँकमध्ये आपल्याला अगदी 177 to 300पर्यंत मार्क आलेले आहेत. तर ह्या रँकमध्ये हा जो तुमचा रँक आहे तर अगदी तुमचा जो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा SMLसुद्धा आपल्याला कळेलच, आणि त्या SMLवरती आपले महाराष्ट्रामधून ॲडमिशन होत असतात. तर 177 to 300 या मार्कापर्यंत आपल्याला कोणतं मेडिकल फील्ड मिळू शकणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला 300+ मार्क असतील किंवा 300च्या आतमध्ये पण थोडेसे असतील तरीसुद्धा तुम्हाला अगदी तिथे BMS आणि BHMS ह्या 2 मेडिकल फील्डमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर जो काही बी तर रँक दाखवत आहे 300 ते 400 या मार्कापर्यंत सुद्धा जर आपल्याला ऑल इंडिया रँक पाहिला तर 300 मार्काचा पाहिला तर आपल्याला 5,80,000 हा आपला ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर 400 मार्क आपण पाहिला तर त्याचा ऑल इंडिया रँक 2,70,000 एवढा हा आपल्या ऑल इंडिया रँक पाहायला मिळालेला आहे. तर त्याचबरोबर आपल्याला 300 ते 400 ह्या मार्कावरती आपल्याला काय मिळेल. तर ह्या ठिकाणी आपल्याला जर पाहाल तर अगदी 300पासून सुरुवात झाल्यानंतर आपल्याला 400पर्यंत अगदी त्यामध्ये BMS गव्हर्नमेंटचे सुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत. तर पण ते कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. आणि जे काही आपले अदर कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यासाठी सुद्धा त्यांना सेमी गव्हर्नमेंटचं सुद्धा कॉलेज तिथे मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही चॉईस फिलिंग कशी करता, कोणते कॉलेजेस निवडता, हे सगळं प्रेफरन्सेस लिस्ट अगदी चॉईस फिलिंगवरती अवलंबून असते. तर तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी योग्य कॉलेज मिळेल. आणि त्यानंतर 400 ते 500 मार्क ह्या मार्कावरती सुद्धा तुम्ही ऑल इंडिया रँक पाहिला तर 400वरती 2,70,000 हा आपला ऑल इंडिया रँक आलेला पाहायला मिळालेला आहे. आणि 500वरती सुद्धा तुम्ही म्हणाल तर 70,000 एवढा हा आपल्या ऑल इंडिया रँक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण 400 ते 500 मार्कावरती आपल्याला काय मिळेल तर आपल्याला 400 मार्कावरतीपर्यंत सुद्धा आपण येत असाल तरीसुद्धा तुम्हाला BMSचं कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळणार आहे. आणि 400च्या पुढे असणारे विद्यार्थी जे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना अगदी 500पर्यंत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा MBBSसुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस राहणार आहेत. फक्त तुम्ही चॉईस फिलिंग अगदी व्यवस्थित करा, केअरफुली करा की जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे सुद्धा कॉल मेसेजेस आहेत की मॅडम येणाऱ्या काळामध्ये कसा हा कट ऑफ राहील त्याच्याविषयी सुद्धा अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर अगदी पुढे आपण पाहूया. तर ह्या ठिकाणी अगदी तुम्हाला जर मार्क आपण पाहिले तर पुढचे तर 500 ते 600 मार्क तर ह्या रेंजमध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला 500+ असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि 600+ असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा तिथे अगदी अख्ख्या भारत देशामधून एम्स कॉलेजेस मिळण्याची शक्यता आहे 600+वाल्या विद्यार्थ्यांसाठी. तर 500 मार्कांच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला ऑल इंडिया रँक पाहिला तर किती आलेला आहे तर तो 70,000पर्यंत ऑल इंडिया रँक आलेला आहे. आणि 600 मार्कांच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण ऑल इंडिया रँक पाहिला तर 12,000पर्यंत ऑल इंडिया रँक आलेला आहे. तर हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला ऑल इंडिया रँक का सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात याव्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी
तुम्हाला BMS, BHMS किंवा MBBS ह्यासाठी सुद्धा तुम्हाला जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं अगदी भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट एलिजिबल आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये BMS मिळत नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अदर राज्यांमध्ये सुद्धा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी सध्या चालू झालेल्या आहेत. जसं की कर्नाटक आहे, UP आहे, पंजाब आहे आणि तामिळनाडू आहे. तर तामिळनाडू हे असं राज्य आहे की त्या ठिकाणी तुम्हाला अगदी विथ हॉस्टेल मेस खूप कमी पॅकेजमध्ये तिथे BMS करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आणि BHMSसाठी सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला शेवटपर्यंत नाही मिळालं तरीसुद्धा अदर राज्यांमध्ये सुद्धा खूप कमी पॅकेजमध्ये तिथे ॲडमिशन होत आलेली आहेत. आणि MBBSसाठी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आलेला आहे आणि त्यांना MBBSच करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा अदर राज्यांचं ऑप्शन नक्कीच ठेवा की त्या ठिकाणी जी काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये तुम्हाला निगोशिएट करून तिथे ॲडमिशन करून दिले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आपल्या बजेटप्रमाणे किंवा मार्कांनुसार जर ॲडमिशन पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला एनीटाईम कॉल मेसेज करून ह्याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर महाराष्ट्रामध्ये किती मार्कांवरती काय मिळेल ह्याचा पूर्णपणे मी डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. इतरांना पण गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांनाही लक्षात येईल की आपला ऑल इंडिया रँक किती मार्कापासून कितीपर्यंत आल्यानंतर ऑल इंडिया रँक किती आलेला आहे आणि आपल्याला कुठली फील्ड मेडिकलची मिळू शकणार आहे याचा एक पूर्ण तुम्हाला अंदाज आलेलाच असेल. तर इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करताना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.